कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या प्रिया तू बस इथे, ते बस बघू नको मला फ्रेश हा। अरे तुम्ही नका काळजी करू आदित्यदा, मी ठीक आहे। तू बोलणार राहिला काय? मी बोलते त्यांच्याशी, ते काय बोलतात काय करतायत कसं शुद्ध नाहीये त्यांना। मी सांगते ते स्वतः तुमची माफी मागायला येतील सकाळी, बोलते त्यांच्या। ये समोर प्लीज प्लीज आधी काहीतरी लावते काय? या पारू, माफ करा प्रिया मॅडम, तुम्ही इतका वेळ कधी झोपत नाहीत। मला काळजी वाटली म्हणून न विचारता चाय घेऊन आले। हरकत नाही पारू, ये ना। रात्रभर झोप नाही लागली ना, आत्ताच डोळा लागला माझा। चाय पिऊन घ्या थंड। हो प्रिया मॅडम, हे काय लागलं? कसली जखम आहे? हे काही नाही अगं, ते बस काही नाही। प्रिया मॅडम, तुम्ही या घरची सून व्हायच्या आधीपासून आपली चांगली मैत्री आहे। तुम्ही मला सांगा बघू, हे काय लागलंय? तुम्ही काय लपवत तर नाही आहात ना माझ्यापासनं? हॅलो प्रीतम सर, प्रीतम सर, काल रात्री तुम्ही दारू का प्यायलात? मी नाही, मी लास्ट टाइम ते प्रॉमिस केले त्याच्यानंतर दारू नाही पित मी। खोटं बोलू नका प्रीतम, तुम्ही काल दारू प्यायला होतात। दारू पिऊन तुम्ही आदित्य दादाशी भांडलात। तुम्ही काय बोलत होतात, कसं वागत होतात, काय करत होतात, कसलंच भान नव्हतं तुम्हाला, काहीच चिंता नव्हती। प्रिया, मी दादाशी बोलायला गेलो होतो, त्याच्याशी बोलायला जाताना मी दारू पिऊन काल जाऊ? बरं जरी मी गेलो असेल तरी त्याने ऐकलं पाहिजे ना माझं, उलट त्याने हात उचललाय काल माझ्यावर। प्रीतम, तुम्ही काल काय बोलत होतात ना, काही कळत नव्हतं तुम्हाला। आईंना कळलं असतं तर किती त्रास झाला असता त्यांना। बस आता जे झालं ते खूप वाईट झालं, पण मला असं वाटतंय की तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन आदित्य दादांची माफी मागा, जा। माफी? बाई बोला भगवान बोला म्हणायचो ना मी, हा? त्याचा शब्द माझ्यासाठी शेवटचा शब्द होता। त्यांनी जे काही सांगितलं ते मी फॉलो केलं, कधी विचारलं हे असं का तसं का नाही। आणि आज जर मी जीव तोडून त्याला काहीतरी सांगतोय तर तो असा वागणार आहे का माझ्याशी? आणि मी लहान भाऊ आहे ना, तो मोठा भाऊ आहे ना, वयाने पण आणि कर्तृत्वाने पण। त्याने समजून गेलं नको मला? इतकी किंमत केली का त्याने माझी? आय एम सॉरी, पण मी त्याची माफी मागायला नाही जाणार आहे, किंवा त्याला मनवायलाही नाही जाणार आहे। आज त्याला त्याच्या भावापेक्षा त्याचा स्वतःचा इगो महत्वाचा वाटतोय ना? मला तर माझी सेल्फ रिस्पेक्ट महत्वाची वाटते। प्रीतम, आहो तुम्ही। मला सांग, या जागेत पारूची काय चूक आहे?
नाही तुम्ही दोघं माई लेक एकत्र आलात, पण तिचं ब्रँड अँबॅसेडर पद गेलं ना. त्या अनुष्काने आईला सांगितलं की पारूला ब्रँड अँबॅसेडर पद झेपत नाही. आईने डिसिजन घेतलं, तू चिडलास, आई चिडली. पण या सगळ्यात त्या पारूचा ब्रँड अँबॅसेडर पद गेलं, तिचं काय? थँक्यू आदित्य. कशाबद्दल? अरे सगळीकडे माझे होर्डिंग्स लागलेत. ओ या, कंग्रॅच. थँक्यू सो मच. आता फायनली मी कंपनीची ब्रँड अँबॅसेडर झाली आहे. आदित्य, मी आपल्या कंपनीसाठी जीव तोडून काम करेन. आणि यु नो, माझं एक स्वतःचं विजन असेल आणि मी माझ्या अनुभवाचा वापर करून आपल्या कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवेल. दॅट्स ग्रेट. आपण आधी फ्युल भरूया. फुल करा. साहेब उदबत्ती. नको थँक्यू. आदित्य, अरे घे ना. तू बघ ना किती आशेने आले आपल्याकडे. आपण असल्या मुलांची मदत केली पाहिजे. प्लीज घे. दे. किती झाले? 50. थँक्यू. या त्या फोटोनेच आहेत ना? आधी वेगळे हिरोईन होत्या, लक्षात आहे माझ्या. पण तिला का काढलं? तेच मस्त होती तिच्यापेक्षा. साहेब उदबत्तीचे पैसे दिले तुम्ही? ठेव तुला खाऊसाठी आणि पुस्तकं घे. अभ्यास कर, शाळेत जा. प्रिया मॅडम थांबा. इकडे या, इकडे या, इकडे थांबा. बघू इकडे. प्रिया मॅडम, आपल्या गावाकडचे उपाय कसले जालिम असतात नाही. जखम काही जास्त खोलवर गेलेली नाही, वरच्या वरच आहे, पण त्याशी बरी होईल बघा. म्हणजे ना असं वाटणार बी नाही की इकडं काही लागलं होतं का. हा लवकर बरं होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.